जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या शासकीय प्रसूती रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शशिकांत दोंदे यांच्यासह डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योगासने करणं फार महत्त्वाचं आहे। येथील गर्भवती महिलांसाठी देखील दर गुरुवारी योगा वर्ग भरवला जाणार आहे। त्यासाठी योगा प्रशिक्षक देखील उपलब्ध आहे। आज दिनांक 21/6/25 रोजी जागतिक योगा दिनानिमित्त शासकीय प्रसूतीगृह व दवाखाना येथे आम्ही योगा डे साजरा केलेला आहे। त्यासाठी आधी आमचं जनरल सगळ्या डॉक्टर्स, सिस्टर्स, सर्व कर्मचाऱ्यांसाठी आम्ही सकाळी 7 वाजता हा योगा डे साजरा केलेला आहे आणि त्यासाठी आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी हिरिरीने त्यात भाग घेतलेला आहे। आमच्या मेट्रन मॅडम, पूजा भागवत, आमच्या योगा ट्रेनर डेकाटे मॅडम ह्या सर्वांनी हिरिरीने कालपासूनच त्याच्यासाठी तयारी केली होती आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम केलेला आहे। आणि त्यासाठी आमच्या प्रसूतीगृह असल्यामुळे आमच्याकडे सगळे प्रेग्नंट लेडी असतात, तर त्यासाठी सुद्धा त्यांनी स्पेशल असा कॅम्पेन सुरू केलेला आहे आणि त्यांचंसुद्धा योगा डे आम्ही आज साजरा केला आणि त्यांचंसुद्धा सेशन त्यांच्या वार्डामध्ये घेण्यात आलेलं आहे। आता याच्यानंतर आम्ही आमचा असा मानस आहे की आम्ही योगा दिवस हा रेग्युलर वीकली 1 दिवस हा प्रेग्नंट लेडीसाठी आम्ही सुरू करत आहोत। त्यासाठी आम्ही मेट्रन मॅडम आणि आम्ही ठरवलं की गुरुवार हा दिवस आम्ही त्यासाठी ठरवलेला आहे। तर त्या गुरुवारी आम्ही 9:30 ते 12:30 हे सेशन आम्ही चालवणार आहोत वीकली। योगासन केल्यामुळे आपल्या स्नायूंना लवचिकता मिळते। योगासन केल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये जे कॉम्प्लिकेशन्स होतात, जसं डिप्रेशन असते, कधी अंगावरती खूप स्वेलिंग येतं, ते कमी होतं। त्याच्यानंतर वजनावरती नियंत्रण राहते। त्यासाठी आपण प्रेग्नेंट वुमन जेव्हा आपल्या हॉस्पिटलला येते तेव्हा आपण तिला एक्सरसाइजनुसार ते तिच्या बॉडीवरचं जे स्वेलिंग आहे किंवा वजनाचं जे नियंत्रण आहे ते आपण कमी करण्यास प्रयत्न करू शकतो। त्यानंतर आहे गर्भाशय, गर्भ व आजूबाजूंचे जे स्नायू आहेत त्यांना लवचिकता प्रदान होऊन डिलेव्हरीसाठी चांगला रिस्पॉन्स पेशंट देऊ शकतो। म्हणून आपण प्रेग्नंट लेडीला योगासन घेऊ शकतो। त्यानंतर आहे स्नायू मजबूत होतात। डिलेव्हरी दरम्यान रक्तस्राव जो कधी खूप जास्त होतो कोणत्या पेशंट, त्याच्यासाठी ते नियंत्रणास मदत होते। नंतर आहे त्यांना जे मानसिक ताण असते, डिलेव्हरीमध्ये जे कॉम्प्लिकेशन, वॉमिटिंग होतात, कधी झोप लागत नाही, मेडिसिन व्यवस्थित पचण्यास मदत होत नाही, त्याच्यामुळे तो मानसिक ताण होतो। त्याच्यामुळे ते आसन केल्यास डिप्रेशनमध्ये कमी जाण्यास किंवा झोप येतं, व्यवस्थित बॉडी रिलॅक्स होते। त्याच्यानंतर आहे श्वसनाचा व्यायाम, म्हणजे जसं आपण श्वास घेतल्याने, ब्रिदिंग घेतल्याने श्वास वाढतो, कमी होतो, कधी BP वाढतो। त्याच्यामुळे कपालभाती किंवा अनुलोम विलोम ह्याला प्राणायाम म्हणतात। जर प्राणायाम घेतले तर त्याच्यामुळे जे श्वासांचे प्रॉब्लेम आहेत ते नीट होतात। नंतर आहे मानसिक संतुलन, म्हणजे मानसिक संतुलन व्यवस्थित राहतं योगासन केल्यामुळे। म्हणून प्रेग्नंट लेडीज 4थ्या महिन्यापासून मानसिक ताण कमी व्हावं, वजनावर नियंत्रण राहावं, स्नायूंना लवचिकता मिळावी, तसंच गर्भाशयामध्ये वाढणारं जे बाळ आहे ते व्यवस्थित त्याचा विकास व्हावा, याच्यासाठी योगासन करणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।